पदाधिकारी आहेत त्यांना ताब्यात घेण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे। तर ही मोठी दृश्य आपण सध्या मुंबईतल्या आंदोलनाची पाहतोय। काँग्रेसचं आंदोलन, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी धरणा दिलाय। भाई जगताप आहेत आंदोलनामध्ये, हुसेन दलवाई, अनेक महत्त्वाचे माजी आजी आमदार या आंदोलनामध्ये काँग्रेसचे सहभागी झालेले आहेत। या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न होतोय। काल सुद्धा अशाच प्रकारे प्रियंका गांधी असतील आणि इतर ज्या महिला पदाधिकारी असतील केंद्रातील यांना ताब्यात घेण्यात आलं होतं। यानंतर आता मुंबईमध्ये हे काँग्रेस पदाधिकाऱ्यांचं आंदोलन होतं, त्यांना सुद्धा आता ताब्यात घेण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ हे रस्त्यावरती बसून आंदोलन करत होते, त्यांना सुद्धा आता पोलीस ताब्यात घेताना पाहायला मिळतात आणि पोलिसांचं जे पथक आहे, पोलिसांची जी टीम आहे त्यांच्याकडून नसीम खान आणि इतर कार्यकर्त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय। प्रतिनिधी आंदोलनावर लक्ष ठेवून आहेत आणि काय नेमकं या ठिकाणी सध्या घडतंय ते आपण पाहतोय। विजय वडेट्टीवार, हर्षवर्धन सपकाळ रस्त्यावर बसून आहेत। आंदोलन आता आणखी आक्रमक झालंय। भाई जगताप आपल्याला दिसतात, नसीम खान या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि काही महिला कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी उचलून पोलीस व्हॅनमध्ये ठेवलेलं आहे। तर अशा प्रकारे सध्या आंदोलनकर्त्यांना पोलीस ताब्यात घेतानाची ही दृश्य पाहायला मिळतात। मुंबईतल्या भाजप कार्यालयाच्या समोर आज काँग्रेसने हे आंदोलन केलेलं आहे आणि संविधानाची प्रत आज भाजपच्या नेत्यांना या ठिकाणी दिली जाणार होती। त्या आधीच पोलिसांकडून अशा प्रकारे या नेत्यांना ताब्यात घेतले जाते। विजय वडेट्टीवार, त्याचप्रमाणे हर्षवर्धन सपकाळ आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। रस्त्यावर सध्या बसून ठिय्या सुरू आहे, तर पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याचा। महिला काँग्रेस कार्यकर्त्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आलेल्या आहेत आणि पोलिसांना या महत्त्वाच्या नेत्यांना हात लावू देत नाहीयेत। काँग्रेस हे आंदोलन सध्या मुंबईमध्ये सुरू आहे। आज आक्रमक पवित्रा काँग्रेसने घेतलेल्या आंदोलनासंदर्भातला सत्ताधाऱ्यांविरोधात दिल्या जाणाऱ्या घोषणा, काल अशाच प्रकारचं आंदोलन दिल्लीमध्ये देखील झालं होतं। राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि उचलून पोलीस व्हॅनमध्ये टाकलेलं होतं। त्याचप्रमाणे खासदार प्रियंका गांधी यांना सुद्धा पोलीस व्हॅनमधून नेण्यात आलं होतं। 3 तास दोघांनाही पोलीस स्टेशनवर ठेवण्यात आलं होतं। अनेक महत्त्वाचे नेते या आंदोलनामध्ये काल सहभागी झालेले होते। फक्त काँग्रेसचेच खासदार नाही तर विरोधातल्या आणखी काही खासदार सुद्धा सहभागी झाले होते। तर आज इकडे मुंबईमध्ये अशाच प्रकारे आक्रमक आंदोलन सुरू आहे। पोलिसांकडून या सगळ्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। तर हे वातावरण आता आंदोलनावरून चांगलंच तापलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या दिल्लीमधल्या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचं लक्ष वेधलेलं आहे। विद्यार्थ्यांचं आंदोलन दिल्लीमध्ये सुरू आहे। या विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज, त्याचप्रमाणे त्यांच्या मागण्यांकडे होत असलेलं दुर्लक्ष याचा निषेध करत काँग्रेसकडून हे आंदोलन सुरू आहे। हर्षवर्धन सपकाळ प्रतिक्रिया देतात, पाहूया। तर माध्यमांना प्रतिक्रिया देण्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं पाहायला मिळत आहे। विजय वडेट्टीवार देखील या आंदोलनात सहभागी झालेत। रस्त्यावर बसून आहेत विजय वडेट्टीवार। हर्षवर्धन सपकाळ यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतले। विजय वडेट्टीवार यांच्याकडे आता पोलिसांचं लक्ष असणार आहे। तर सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू आहे। काल राहुल गांधींना ताब्यात घेतलं होतं। तर आज काँग्रेसनं आक्रमकरित्या आंदोलन विविध शहरांमध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळते। आज सकाळपासून काँग्रेसनं त्यांच्या आंदोलनाची धार वाढवली आहे। यापूर्वी पुण्यामध्ये, नागपूरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन आपण पाहिली। आता मुंबईमध्ये आंदोलन आहे। भाजप कार्यालयासमोर काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे। हर्षवर्धन सपकाळ ताब्यात घेण्यात गुंडा सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार। हे बघा, या राज्यामध्ये देशामध्ये कायदा राहिला नाही। शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करत असताना हे आंदोलन काल ज्या पद्धतीनं राहुल गांधींना ताब्यात घेतलं, तरुणावर ज्या पद्धतीनं युवावर लाठीचार्ज केला, अरे कायद्याचं राज्य आहे की गुंड्यांचं राज्य आहे? शांततेच्या मार्गाने चालू असलेलं आंदोलन चिरडणं आणि लोकशाहीला गळा घोटणं, हुकुमशाही पद्धतीनं सरकार चालवणं हे आता या देशातील जनता सहन करणार नाही। आणि तुम्ही काही करा, किती जोर लावा, पण आता आम्ही जोपर्यंत या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होणार नाही तोपर्यंत कोणी शांत बसणार नाही। यापुढे राजीनामा त्यांना द्यावं लागेल, हे यासाठीच हे आंदोलन आहे।
पुढचं काय करायचं आम्ही ठरवू. या देशातील तरुण या सरकारला सोडणार नाही जोपर्यंत धर्मेंद्र प्रसादचा राजीनामा होणार नाही. मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी. काय ते कोणाला ताब्यात घेऊन ते यापेक्षा ते काय करू शकतात. ताब्यात घेऊ शकतात, अटक करू शकतात, यापेक्षा ते काही करू शकत नाही. यांना भीती का वाटते आंदोलनाची? का घाबरतंय सरकार? कशामुळे घाबरताय? काय करतो आम्ही काय शस्त्र घेऊन आलोत? आम्ही काय अतिरेकी आहोत? ज्या पद्धतीने यांनी आज देशामध्ये जे वातावरण निर्माण केलं, युवा आणि तरुणांना वातावरण निर्माण केलं, यामध्ये आम्ही कोणत्याही हालती हर्षवर्धन सकपाळ यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर आता या ठिकाणी विजय वडेट्टीवार यांना सुद्धा ताब्यात घेण्यात येत आहे. विजय वडेट्टीवार हे रस्त्यावरती आता बसून आंदोलन करतात. या ठिकाणी झोपल्याचं पाहायला मिळतात. रस्त्यावरती कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि हर्षवर्धन सकपाळ मुंबई काँग्रेसचे एकूणच नेते जे आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यामुळे पुढील आंदोलनाची भूमिका काय असणार हे पाहणं जरी महत्त्वाचं असलं तरी सध्या ताब्यात घेतलं, गुन्हा दाखल केला तरी आम्ही आंदोलन करणारच. आणि आमची जी मागणी आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा, या मागणीवरती आम्ही ठाम आहोत. आणि एकूणच व्यवस्थेमध्ये बदल घडवून आणायचा आहे, यासाठीचा हा लढा हा सुरूच राहणार असल्याचा निर्वाह जो आहे तो विजय वडेट्टीवार यांनी या ठिकाणी केलेला आहे. आपण बघतोय कशा प्रकारे विजय वडेट्टीवार यांना पकडून खरं तर पोलीस घेऊन जात आहेत, त्यांना डिटेन करण्यात येत आहे, ताब्यात घेण्यात येत आहे. एकूणच काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी, नेते आणि मुख्य नेत्यांना सुद्धा आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे. एकूणच कुलाबा पोलीस या सर्व नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं असून आता पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशनकडे घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत. खरं तर हे आंदोलन काँग्रेसच्या तन्ना हाऊसमध्ये मुंबई येथील कार्यालयाबाहेर आपल्याला पाहायला मिळत आहे. भाजपच्या